सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा। नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित। इयत्ता 7वी मध्ये जे प्रकरण आहे 5वं स्वराज्य स्थापनेचं, तर त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे। त्यामुळे साधारणतः महत्त्वाचे सर्व प्रश्न आणि या प्रश्नांच्या माध्यमातूनच आपण इतर गोष्टींवरही चर्चा करणार आहोत, त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न येतील। तर आपल्या सर्वांचं दैवत, आदर्शस्थान, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य स्थापने संबंधीचं जे कार्य पाठ्यपुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे, तर त्या प्रकरणावर आधारित या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिवनेरी या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता। तर त्यांचा जन्म शके 1551 ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। तर त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला। प्रश्न असाही येतो की शिवनेरी किल्ला जो आहे तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर तो जुन्नर तालुक्यात आहे। जुन्नर जवळचा जो शिवनेरी किल्ला आहे, तर त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि जुन्नर तालुक्यामध्ये मोडतो, हे लक्षात घ्या। 19 फेब्रुवारी 1630 रोजी अतिशय महत्त्वाची डेट आहे आपल्या सर्वांसाठी ही। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर, जो पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जुन्नर नजीक आहे, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। हा जन्म शके 1551 तिथीनुसार विचार केला तर फाल्गुन वद्य तृतीयेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि आपल्या सर्वाला ती माहीत असणं अपेक्षित आहे। तर ही माहिती आता लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? म्हणजे त्यांचं नाव आपल्याला विचारलंय, ज्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वराज्य संकल्पक असे कोणाला म्हटले जाते, असाही प्रश्न येऊ शकतो। तर त्याचं उत्तर आहे शहाजी राजे भोसले, हे शिवाजी महाराजांचे वडील होते आणि शहाजी राजे भोसलेंनाच स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जायचं। परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती, इच्छा होती त्यांची, आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जायचं? स्वराज्य संकल्पक म्हटलं जायचं। आणि म्हणूनच त्यांनी त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवण्याचं ठरवलं आणि त्यातूनच पुढे मग हे स्वराज्य निर्माण झालं। निजाम शहाच्या दरबारामध्ये असताना त्यांनी मुघल या बाजूला येऊ नयेत, त्यांनी दक्षिणेत शिरकाव करू नये याचाही त्यांनी प्रयत्न करून त्यांना बराच विरोध केला, परंतु आदिलशहा आणि मुघल यांच्या एकीमुळे निजामशहा वाचवण्यात किंवा निजामशाही वाचवण्यात त्यांना तितकंसं यश आलं नाही त्यावेळी। परंतु त्यांची तीव्र इच्छा होती की या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, आपली सत्ता निर्माण केली पाहिजे, म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जातं। तर पुढचा प्रश्न आहे, वीरमाता जिजाबाई म्हणजेच जिजाऊ मूळच्या कोणत्या ठिकाणच्या मातब्बर सरदाराची कन्या होत्या? म्हणजेच थोडक्यात दुसऱ्या शब्दात असं की जिजाऊंचं माहेर कोणतं होतं? तर त्याचं उत्तर आहे सिंदखेड राजा, हे त्यांचं माहेर होतं। या ठिकाणचे जे मातब्बर सरदार होते त्यांच्या त्या कन्या होत्या। तर माहिती घेऊया आपण। जिजाऊ या बुलढाणा जिल्ह्यातील, खूप महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा। जिजाऊ या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या, त्यांची मुलगी होत्या त्या। त्यांनी महाराजांवर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणूनच त्यांना वीरमाता म्हणून म्हटलं जातं। तर वीरमाता जिजाऊ या लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या
आणि ते कुठील होते तर सिंदखेड राजा येथील होते. आता हे सिंदखेड राजा कोठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. तर सिंदखेड राजा हे ठिकाण देखील आपल्याला नकाशावर माहीत असलं पाहिजे, कारण आगामी काळात काठिण्य पातळी वाढत जाणार आहे आणि मग आपल्याला नकाशावर आधारित प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते ठिकाण. तर सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील हे ठिकाण आहे. लखुजी राजे जाधव त्या ठिकाणी होते, तर त्यांच्या पोटी वीरमाता जिजाबाई यांचा जन्म झाला होता. तर सिंदखेड राजा हे जिजाऊंचं माहेर होतं. पुढील प्रश्न आहे, वीरमाता जिजाबाईंनी पुण्याजवळील पाषाण येथे वसवलेल्या पेठेला काय म्हणतात किंवा कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे जिजापूर. आता थोडी महत्त्वाची माहिती आहे की वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली, तिला जिजापूर असं म्हटलं जातं. त्यानंतर मग हे जे इतर देखील पर्याय आहेत, मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा, या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पुस्तकामध्ये औरंगाबाद दिलेलं आहे, तर येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर, खेड या ठिकाणाला जोडून असलेले शिवापूर जे आहे ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती, हे लक्षात असू द्या. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने की जिजाऊंनी पुण्याजवळील पाषाण येथे वसवलेल्या पेठेला काय म्हणतात तर जिजापूर म्हणतात, आणि खेडला जोडून असलेली जी शिवापूर नावाची पेठ आहे ती शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली आहे. त्याचबरोबर मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. म्हणजे एक आहे पाषाण या ठिकाणी, शिवाजी महाराजांशी संबंधित आहे खेड या ठिकाणी, आणि इतर ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद म्हटलेले पुस्तकामध्ये तर त्या ठिकाणी. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर कोणत्या भाषेत अक्षरे कोरलेली होती? तर याचं उत्तर आहे संस्कृत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर संस्कृत भाषेत अक्षरे कोरलेली आहेत. आणि स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं की स्वराज्याची स्थापना त्यांना का करायची होती, मुळामध्ये महाराजांना जहागिरी होती, त्यामुळे त्यांचं आयुष्य तसं पाहिलं तर स्थिर होतं, परंतु त्यांनी हे जे संघर्षाचं जीवन स्वीकारलं त्यामागे त्यांचं एक काहीतरी उदात्त ध्येय होतं. हे जे ध्येय आहे ते त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होतं. या राजमुद्रेवर संस्कृतमध्ये ओळी कोरलेल्या आहेत, कारण त्या काळी ज्या मुद्रा असायच्या त्यावर फारसी भाषेमध्ये कोरलेले असायचं त्यावेळी, कारण आदिलशाही असो, निजामशाही असो किंवा मुघल असो, एक ती भाषा प्रचलित झालेली होती, कारण सरकार दरबारी ती भाषा चालत होती, त्यामुळे मुद्रा फारसी भाषेमध्ये कोरलेल्या असत. परंतु शिवाजी महाराजांनी मात्र संस्कृतमध्ये आपली मुद्रा निर्माण केली. यावरूनच त्यांचं आपल्या संस्कृतीप्रती असलेलं, आपल्या स्वधर्माप्रती असलेलं प्रेम आपल्या लक्षात येतं, त्यांना असलेला अभिमान आपल्या लक्षात येतो. तर ज्या ओळी होत्या त्या ओळी या ठिकाणी आहेत की प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदितः शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. तर याचा अर्थ आपण पुढे पाहूया. तर लक्षात ठेवा, या ओळी देखील आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, कारण शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवर असणाऱ्या या संस्कृतमधील ओळी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजमुद्रेवरील प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदितः या ओळीचा अर्थ काय आहे? आपल्याला हा अर्थ देखील माहीत असला पाहिजे. तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही राजमुद्रा आहे, असा या ओळींचा अर्थ आहे. तर आपल्याला हा अर्थ माहीत असणं देखील अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशांचा भाग होय? हे लक्षात घ्या. या ठिकाणी मी नकाशा दाखवतो, तुम्ही नकाशा पाहून घ्या. तर उत्तर आहे पश्चिम व नैऋत्य दिशेचा भाग. जर पुणे असा आहे असं तुम्ही गृहीत धरलं या ठिकाणी पुणे हे ठिकाण, तर पुण्याच्या पश्चिम आणि नैऋत्येचा जो भाग येतो तर तो भाग म्हणजेच मावळ हा प्रदेश आहे, मावळ हा भाग आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. तर मावळ म्हणजे काय तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्येचा भाग, त्याला आपण काय म्हणतो? मावळ असं म्हणतो. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम आहे.
मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. गनिमी कावा हे तंत्र वापरण्यासाठी देखील त्यांना आपल्या या ठिकाणच्या प्राकृतिक किंवा भौगोलिक रचनेचा, भौगोलिक परिस्थितीचा अतिशय उपयोग झाला, फार मोठा उपयोग झाला. त्यांनी लोकांच्या मनामध्ये विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली आणि त्यामुळेच या भागातूनच स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ झाला, प्रारंभ झाला. स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ याच मावळ भागातून महाराजांनी रोवली असं आपल्याला म्हणता येतं. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना खालीलपैकी कोणते किल्ले ताब्यात घेतले? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना, रोवताना त्यांनी कोणते किल्ले ताब्यात घेतले, म्हणजे सर्वप्रथम कोणते किल्ले ताब्यात घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यास प्रारंभ केला असं या ठिकाणी विचारलंय. तर त्याचं उत्तर आहे तोरणा, मुरुंबदेव आणि कोंढाणा. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की प्रत्येक परीक्षेमध्ये जी किल्ले आहेत, प्रसिद्ध किल्ले आहेत, त्यांचं जुनं नाव किंवा ते कोणत्या डोंगरावर उभारले गेले किंवा कोठे बांधले गेले असे प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे. आपण व्हिडिओमध्ये पुढे जाताना ती माहिती घेऊया. तर तोरणा, मुरुंबदेव आणि कोंढाणा हे किल्ले महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना ताब्यात घेतले. थोडी माहिती घ्या या ठिकाणी की तोरणा, मुरुंबदेव आणि कोंढाणा, पुरंदर हे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. पर्यायामध्ये पुरंदर उल्लेख आहे, परंतु त्या ठिकाणी मग पन्हाळा आणि विशाळगड हे पर्याय दिलेले आहेत आणि ते ताब्यात घेतलेले नसल्यामुळे मुहूर्तमेढ करताना, त्यामुळे तो पर्याय होत नाही. तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले मुहूर्तमेढ करताना आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, येऊ शकतो यावर प्रश्न की मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. स्वराज्याची नंतरची राजधानी रायगड होती, परंतु स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे मुहूर्तमेढ केली त्यानंतर स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड. राजगडचं पूर्वीचं नाव जर विचारलं तर ते होतं मुरुंबदेव आणि मुरुंबदेव या किल्ल्याचीच पुनर्बांधणी करून त्याचं नाव महाराजांनी राजगड ठेवलं आणि राजगड ही मग स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली. ही माहिती लक्षात ठेवा. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याला ओळखले जाते? हे प्रश्न अशा पद्धतीने रिपीट करण्याचं कारणच ते आहे की पुन्हा पुन्हा पाठ करण्याची आपल्याला गरज राहू नये. तर राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती हे आपण आत्ताच पाहिलं. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचं नाव राजगड ठेवलं आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढचा प्रश्न आहे, जावळीचा सरदार चंद्रराव मोरे. चंद्रराव हा किताब होता, त्याला कोणी दिलेला तर आदिलशहानं दिलेला. हे लक्षात घ्या. जावळीचा सरदार चंद्रराव मोरे हा कोणत्या शासनातील मातब्बर सरदार होता, मोठा सरदार होता तो? तर आदिलशाही शासनातील किंवा आदिलशाही राजवटीतील तो सरदार होता. जावळीचा सरदार होता तो. तर जावळीचे मोरे म्हणून ओळखलं जायचं त्यांना. तर मोरे हे जावळीचे जहागीरदार होते आणि त्यांची जहागिरी रायगडपासून म्हणजे रायरीचा किल्ला म्हटलं जायचं आधी, तर रायगडपासून कोयना खोऱ्यापर्यंत पसरलेली होती हे लक्षात घ्या, म्हणजे कोकणामध्ये होती. तर ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिलेला होता, म्हणजे गादीवर जो येईल त्याला चंद्रराव म्हटलं जायचं. तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यास मात्र या चंद्रराव मोरेंनी, यशवंत मोरेंनी विरोध केला. तेव्हा 1656 मध्ये हे इसवी सन लक्षात ठेवा, महाराजांनी जावळी कधी ताब्यात घेतली? इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. जावळी हा प्रदेश अतिशय दुर्गम होता, घनदाट वृक्षाची जाळी होती, त्या ठिकाणी अतिशय हिंस्र श्वापदे असायची आणि दिवसा त्या ठिकाणी सूर्यकिरणे पोचणं अशक्य होतं. अशा ठिकाणी हल्ला करून किंवा स्वारी करून तो प्रदेश जिंकणं अतिशय दुर्गम कार्य होतं आणि कुणी जावळीच्या वाटेला गेलं नव्हतं त्यामुळे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कार्य करून दाखवलं, कारण स्वराज्याच्या कार्यास त्याचा विरोध होता. तो आदिलशहाचा सरदार होता, त्यावर स्वारी केली आणि मग चंद्रराव मोरे हा पुढे रायरीवर पळून गेला. त्यानंतर मग रायरीला पण वेढा दिला आणि रायरी देखील स्वराज्याच्या ताब्यात आलं आणि त्याचंच नाव पुढे महाराजांनी रायगड ठेवलं. आपण ही माहिती पुढे पाहूया. पुढचा प्रश्न आहे, जावळीचा ताबा घेतल्यावर शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला? तर याचं उत्तर आहे प्रतापगड. प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारला जातो या गड किल्ल्यांवर, त्यामुळे ही माहिती महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी थोडी अधिक माहिती घेऊया आपण. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दाखवला. तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली, तो प्रदेश जिंकून घेतला, तेथे आपले ठाणे वसवले
आता हा जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता, कारण काय झालं की या विजयामुळे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. आपण पाहिलं होतं की रायगडपासून ते कोयना खोऱ्यापर्यंत ही जहागीरदारी जी होती जावळीची आदिलशहाने दिलेली मोरेंना, तर ती पसरलेली होती. तो सर्व प्रदेश स्वराज्यामध्ये आला, त्यामुळे स्वराज्य पूर्वीपेक्षा कसे झाले, दुप्पट झाले. अगदी TET परीक्षेचा विचार केला तर हा देखील प्रश्न येऊ शकतो. तर स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावांचे सैन्य देखील शिवरायांना येऊन मिळाले, म्हणजे सैन्यही वाढलं. रायरीचा प्रचंड किल्ला हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. रायरीचा जो प्रचंड किल्ला आहे तो स्वराज्यात आला. त्यांनी या किल्ल्याचे नाव काय ठेवले, रायगड ठेवले. शिवाजी महाराजांनी रायरी पाहिल्यानंतरच त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्याचं नाव त्यांनी रायगड ठेवलं आणि पुढे हीच स्वराज्याची राजधानी झाली होती, हे तर आपल्याला माहित आहे. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर, हाही प्रश्न विचारला जातो की जावळीचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी कोणता किल्ला बांधला, या ठिकाणी तो प्रश्न आहे. तर प्रतापगड हा किल्ला त्यांनी बांधलाय, हे लक्षात घ्या. जवळच असलेल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि आलेला प्रश्न यापूर्वी देखील पुढे येऊ शकतो. तर भोरप्या या डोंगरावर त्यांनी एक किल्ला बांधला आणि त्यालाच काय नाव दिलं, प्रतापगड. तर प्रतापगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं असं विचारलं तर ते होतं भोरप्या. कारण विचारणारा प्रश्न कसाही विचारू शकतो. तर भोरप्या या डोंगरावर एक किल्ला उभारला, त्यांनी बांधला आणि त्याचं नाव ठेवलं प्रतापगड. याच प्रतापगडावर पुढे त्यांचा पराक्रम आपल्याला दिसून आला आणि अफजल खानाचा वध या ठिकाणी महाराजांनी केला, हे आपल्याला माहित आहे. पुढे ती माहिती येईलच. तर लक्षात ठेवा, भोरप्या या डोंगरावर त्यांनी एक नवीन किल्ला बांधला आणि त्याचं नाव प्रतापगड ठेवलं. त्याचबरोबर रायरीचा प्रचंड किल्ला जावळीच्या विजयामुळं महाराजांच्या ताब्यात आला, कारण हा चंद्रराव मोरे जेव्हा जावळीवर स्वारी केली त्यानंतर तो रायरीला पळून गेला होता. रायरीला वेढा दिला महाराजांनी आणि त्यानंतर शेवटी हा रायरी किल्ला ताब्यात आला महाराजांच्या आणि मग त्याचं नाव त्यांनी रायगड असं ठेवलं. पुढे हाच गड स्वराज्याची राजधानी बनला, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अफजल खानाचा वध कोणत्या दिवशी झाला. अफजल खान हा आदिलशहाचा सरदार होता. बडी साहेबीन असं पुस्तकात म्हटलंय, पूर्वी बडी बेगम म्हटलेलं असायचं पुस्तकामध्ये. तर या बडी साहेबींनी या अफजल खानाला स्वराज्यावर स्वारीसाठी पाठवलं होतं, महाराजांना अटकाव करण्यासाठी, त्यांच्या कार्याला अटकाव करण्यासाठी. तर त्याचा वध कोणत्या दिवशी झाला असा प्रश्न आहे. तर त्याचा वध झाला 10 नोव्हेंबर 1659 रोजी. लक्षात ठेवा, 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध झाला. कुठे झाला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला. तर थोडक्यात काही माहिती घेऊया आपण. आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीन पाहत होती. त्यावेळी तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य व अनुभवी सरदारास, बलाढ्य सरदार होता तो आणि अनुभवी होता, तर त्याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे पोहोचला, हा मुद्दा लक्षात घ्या. आता तुम्ही जर सध्या विजापूरला गेलात तर विजयपूर असं म्हटलं जातं त्याला. या विजयापूरवरून तो वाई येथे आला अफजल खान. वाई जवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खान यांची भेट कधी झाली, 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली आणि या भेटीमध्येच अफजल खानाचा वध केला महाराजांनी, हे लक्षात ठेवा. तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध केला. तो विजापूरहून वाई येथे आला होता. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, हे लक्षात असणं आपल्या गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर कोणत्या आदिलशाही किल्ल्यांना जिंकून घेतले. टेट परीक्षेला प्रामुख्याने अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर कोणत्या आदिलशाही किल्ल्यांना जिंकून घेतले. आदिलशाही किल्ले म्हणजे आदिलशहाच्या ताब्यात असलेले किल्ले. तर त्याचं उत्तर आहे वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा. आता याच किल्ल्यांची पुन्हा नावे बदललेली आहेत महाराजांनी, तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा ही किल्ले जिंकून घेतली, ही माहिती लक्षात ठेवा. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले आणि जेव्हा सिद्दी जोहरच्या वेढ्यातून महाराज सुटले त्यानंतर ते पन्हाळा या किल्ल्यावरून कुठे आले तर विशाळगडाकडे आले आणि विशाळगडावर पोहोचले, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सिद्दी जोहर या आदिलशाही सरदारास कोणत्या किताबाने गौरवले गेले होते. जेव्हा आदिलशाहीमधून बडी साहेबींनी पाठवलं या सिद्दी जोहरला महाराजांवर चाल करून, तर त्यावेळेस त्याला एक किताब दिला, तर तो होता सलाबत खान हा किताब होता तो. तर महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने 1660 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चाल करून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला.
किताब म्हणजे काय, तर पदवी दिली त्याला. सलाबत खान हा त्याला किताब दिला. आता हा किताब देऊन काय केलं, तर त्याचा आत्मगौरव वाढवला, त्याचा आत्मविश्वास वाढवला आदिलशाहानी. म्हणजे त्याला दाखवलं की तुझ्यावर माझा इतका विश्वास आहे. आणि त्याला महाराजांवर चाल करून पाठवलं सिद्दी जोहरला. तर सिद्दी जोहरच्या मदतीला कोण होते, ही नावं देखील पुस्तकात असल्यामुळे आपल्याला लक्षात असली पाहिजेत. रुस्तुम इ जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे देखील या सिद्दी जोहर सोबत शिवाजी महाराजांना अटकाव करण्यासाठी आलेले होते. तर महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी जे पाठवलेले होते ते होते रुस्तुम ए जमान, बाजी घोरपडे, फाजल खान जो अफजल खानाचा मुलगा होता आणि सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली हे सैन्य आलं होतं. फाजल खान हा अफजल खानासोबत देखील आलेला होता. अफजल खानाचा वध झाल्यानंतर तो विजापूरला पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला होता, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटण्यासाठी शिवाजी महाराजांची भूमिका घेणारा व स्वराज्यासाठी बलिदान देणारा कोण, म्हणजे नाव काय आहे त्यांचं, तर नाव आहे त्याचं शिवा काशीद. या शिवा काशीदनी सिद्दी जोहरच्या वेड्यातून निसटण्यासाठी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. तर आपण माहिती घेऊया थोडक्यात. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला आणि पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. कारण महाराजांनी तहाची वगैरे बोलणी करून सिद्धीला आणि त्याच्या सैन्याला एकूणच गाफील ठेवलं होतं. त्यामुळे राजदिंडी दरवाजातूनच ते बोलणी करण्यासाठी येणार ही सर्वांना खात्री होती. आणि या राजदिंडी दरवाजातूनच शिवाजी महाराजांची पालखी, ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये शिवा काशीद हा बसलेला होता, तर ती पालखी बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. ती पकडावी हीच योजना केलेली होती. तेवढ्या वेळामध्ये दुसऱ्या एखाद्या दुर्गम वाटेने शिवाजी महाराज बाकीच्या मावळ्यांसोबत विशाळगडाच्या दिशेने त्यांनी कूच केलं. सिद्धीच्या सैन्याने ही पालखी पकडली. त्यामध्ये वेशभूषेमध्ये शिवा काशीद होता. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. असं असंख्य वीरांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्यांनाही आपण शतशः नमन केलं पाहिजे. तर सिद्धीच्या सैन्याने ही पालखी पकडली. शिवा काशीदनी बराच वेळ महाराजांची भूमिका वठवली त्या ठिकाणी. शेवटी ज्यांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं, तुम्ही काही चित्रपटामध्येही प्रसंग पाहिला असेल, त्यांनी ओळखलं की शिवाजी महाराजांची जी अंगकाठी वगैरे आहे तर ती या पद्धतीने नाही. जरी शिवाजी महाराजांसारखा दिसत असला शिवा काशीद, तरी हे शिवाजी महाराज नाहीत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान केलं. याच वेळेस शिवाजी महाराज दुर्गम किंवा दुसऱ्या वाटेनी विशाळगडाकडे मार्गस्थ झालेले होते. तर पुढचा प्रश्न आहे, गजापूर जवळील घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यास थोपवून धरून महाराजांना विशाळगडाकडे कूच करण्यासाठी शक्य करणारे ज्यांना वीरमरण आले ते कोण होते, तर याचं उत्तर आहे, या प्रसंगामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आलं होतं. शिवा काशीद हे राजदिंडी दरबारातून बाहेर पडलेले होते, तर तेथे पकडले गेले होते. शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत होते, हे आपण आता पाहिलं. त्यानंतर महाराज जेव्हा विशाळगडाकडे निघाले तर गजापूर जवळील घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैन्यास थुपून धरावं लागलं. कारण जेव्हा लक्षात आलं सिद्धीच्या सैन्याला की शिवा काशीद हे शिवाजी महाराज नाहीत, याचाच अर्थ शिवाजी महाराज गडावरून तर निघून गेलेले आहेत आणि ते त्यांच्या पाठलागावर निघाले, तर अशा वेळेस ह्या गजापूर जवळ जी घोडखिंड होती तर त्या ठिकाणी सिद्धीच्या सैन्याला थोपून धरण्याचं काम कोणी केलं आणि हे करताना त्यांना वीरमरण आलं, तर ते बाजीप्रभू देशपांडे हे होते. तर शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूर जवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवलं. ही अतिशय अवघड खिंड होती. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्त केली, परंतु या संघर्षामध्ये त्यांना वीरमरण आलं. विशाळगडाकडे जाताना शिवरायांनी पालवनचे दळवी, हेही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. विशाळगडकडे जाताना त्यांना जो विरोध केला तो आदिलशहाच्या सरदारांनी केला. त्यामध्ये कोण होते, तर पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या दोघांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी विरोध केला. या आदिलशाही सरदारांचा विरोध देखील महाराजांनी मोडून काढला. त्याच वेळेस घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या सैन्यास थोपून धरण्याचं काम बाजीप्रभू देशपांडे, त्याच्यासोबतचे बांदल आणि मावळे यांनी केलं. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले आणि सिद्धीला जे पाठवलेलं होतं महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी, ती त्याची कामगिरी मात्र फत्ते झाली नाही, त्याला परत जावं लागलं. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात शिवरायांना मदत करणारे खालीलपैकी कोण होते. शिवरायांना मदत करणारे जीवाभावाचे जे साथी होते त्यामध्ये पर्यायामध्ये कोण होते हे विचारलेले असंख्य होते. तर या ठिकाणी येसाजी कंक, बाजी पासलकर आणि तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या कार्यामध्ये, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना मदत करणारे होते. इतर पर्यायांचा काही संबंधच येत नाही.
तर स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी जीवाभावाचे सहकारी मिळाले। यामध्ये प्रमुख नावे आहेत, सुरुवातीच्या काळातली आहेत, कारण आपलं जे हे प्रकरण आहे ते स्वराज्य स्थापनेच्या काळातलं आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळातलं आहे। तर येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, काऊजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही काही प्रमुख नावे होती सुरुवातीच्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये महाराजांना मदत करणारी। या सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलं आणि ते पार पाडलं, यशस्वी केलं। आणि त्यांना सातत्याने स्वराज्याच्या कार्यासाठी प्रेरणा देणाऱ्या होत्या त्यांच्या मातोश्री, म्हणजेच कोण, तर जिजाऊ आईसाहेब, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, महाराजांना पन्हाळा किल्ला कोणास परत करावा लागला? तर याचं उत्तर आहे आदिलशहाला परत करावा लागला। का परत करावा लागला? तर महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते। त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर असलेला औरंगजेब जो होता त्याने काय केलं की मुघल सरदार शाहिस्ते खान, म्हणजे औरंगजेबाचा मामा होता असं आपण म्हणतो, तर या शाहिस्ते खानाला त्यांनी पुणे प्रांतावर स्वारी करण्यासाठी पाठवलं, कारण त्याच्या लक्षात आलं की आता महाराज अडकलेले आहेत पन्हाळगडाच्या वेढ्यात आणि यातून त्यांची सुटका होणं शक्य नाही। त्याच वेळेस त्यांनी काय केलं मग, तर शाहिस्ते खानाला पाठवलं पुणे प्रांतावर स्वारी करण्यासाठी। आणि त्याच वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशहाशी संघर्ष चालू झालेला होता। आता या वेढ्यातून जसे महाराज सुटले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणं ही गोष्ट बरोबर होणार नाही, की दोन शत्रूंबरोबर आपण एकाच वेळी लढू तर आपलं स्वराज्याचं स्वप्न अवघड होईल। त्यामुळे मग त्यांनी काय केलं की विशाळगडावर जसेच ते सुखरूप पोहोचले त्यांनी लगेच आदिलशहाबरोबर तह करून टाकला आणि त्या तहानुसार त्यांनी पन्हाळा किल्ला आदिलशहाला परत केला, किंवा या तहामुळे त्यांना पन्हाळा किल्ला आदिलशहाला परत करावा लागला। आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे शाहिस्ते खानाची त्यांनी मग बोटे छाटली लाल महालामध्ये जाऊन। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मग यावरील प्रश्न पाहूया। तर हे लक्षात घ्या हे महाराज हे अतिशय धोरणीपणाने वागत होते आणि दोन शत्रूंबरोबर एकाच वेळेस लढणं योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी मग पन्हाळा किल्ला परत केला आणि आदिलशहाबरोबर तह केला। जहागीर म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क म्हणजेच जहागीर। थोडक्यात काय, तर राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळे, म्हणजे एखाद्याने आदिलशहाची सरदारकी मिळवली तर त्याला मग रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता, म्हणजे त्याला पगार नाही द्यायचा थेट रोख कॅशमध्ये, तर त्याला रोख स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश, म्हणजे त्या प्रदेशातून जे काही महसुली उत्पन्न मिळेल ते त्याच्या वेतना इतकं असावं असा प्रदेश त्याला नेमून दिला जायचा आणि त्या प्रदेशाला जहागिरी म्हणायचं। म्हणजे जहागिरीमधून जे काही महसुली उत्पन्न व्हायचं ते या सरदाराला मिळायचं आणि म्हणून काय व्हायचं, तर हे जे आदिलशहा असतील निजामशाह असतील तर मग ते त्यांना रोख वेतन देत नसत, तर रोख वेतन न देता काय करायचे, वेतनाच्या रकमे इतकं उत्पन्न महसुलातून मिळेल असा प्रदेशच त्यांना नेमून दिला जायचा आणि त्यालाच आपण जहागिरी असं म्हणायचो। शिवाजी महाराजांनी मात्र काय केलं की गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली, विविध सरदारांची निवड केली, मात्र त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी असं न देता रोख पगार दिला। म्हणजेच महाराजांनी थोडक्यात जहागिरीची जी पद्धत होती ती संपुष्टात आणली आणि इनामे, वतने किंवा जहागिरी म्हणजे वतनदारी पद्धत असेल, जहागिरी असेल, इनाम द्यायचे असतील जमिनी, हे न करता त्यांनी काय केलं, रोख पगार दिला त्यांना। म्हणजेच काय, तर स्वराज्य निर्मितीच्या दृष्टीने जी गोष्ट आवश्यक होती ती त्यांनी केलेली होती, हे लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतल्याने त्यांचा संबंध कोणत्या आरमार सत्तांशी आला? तर याचं उत्तर आहे सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी आला। लक्षात घ्या, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या आरमारी सत्ता होत्या आणि या आरमारी सत्तांशी शिवाजी महाराजांचा संबंध कधी आला? तर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे त्यांनी जेव्हा जिंकली तेव्हा आला। जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे पण जिंकली, तर त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्राची किनारपट्टी तर त्यावरील सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला। या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीवर लक्ष दिलं। आपल्याला माहिती आहे, पुढे आपण पाहूया ती माहिती। पुढचा प्रश्न आहे, शहाजी राजांच्या मूळ जहागिरीचा मुलूख कोणता होता जो आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला? तर भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे जे परगणे होते तर हाच शहाजी राजांच्या मूळ जहागिरीचा मुलूख होता। तर इसवी सन 1636 मध्ये, हे इसवी सन आपल्याला महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने,
तर इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडाव झाला आणि ती नष्ट झाली. का पाडाव झाला तर मुघल आणि आदिलशाह यांनी मिळून त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं निजामशाही विरुद्ध. आणि शहाजीराजे जे होते ते निजामशाहीचे सरदार होते. मुघलांचा प्रवेश होऊ नये दक्षिणेत म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केला निजामशाही वाचवण्याचा, परंतु निजामशाहीचं अस्तित्व संपुष्टात आलं कारण मुघल आणि आदिलशाह एकत्र झाले होते. तर संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजांनी मग शेवटी काय केलं तर विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले ते. तर शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे जे परगणे होते, आता परगणे म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी पहा, तर परगणे हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला, म्हणजे तो काढून घेतला नाही. म्हणजे निजामशाहीच्या काळात जो मुलूक त्यांच्याकडे होता तो त्यांच्याकडेच ठेवला त्यांनी शहाजीराजांकडे, कारण ते पराक्रमी सरदार होते. तर आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागिरी म्हणून मिळाला. म्हणजे मूळ प्रदेशही कायम राहिला आणि कर्नाटकातील बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश देखील जहागिरी म्हणून शहाजीराजांना मिळाला. ही माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आदिलशाहीच्या विरुद्ध संघर्ष चालू असताना कोणत्या मुघल सरदाराने पुणे प्रांतावर स्वारी केली होती? हा प्रश्न रिपीट आहे परंतु आपल्या लक्षात राहावं म्हणूनच आपण डबल करतोय ते. तर शाहिस्तेखान याने स्वारी केली होती पुणे प्रांतावर ज्यावेळी शिवाजी महाराज हे वेढ्यात अडकले होते. कुठल्या तर पन्हाळगडावरती, पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. ही संधी साधूनच औरंगजेबाने काय केलं होतं, शाहिस्तेखानाला त्यांच्यावर स्वराज्यावर स्वारीसाठी पाठवलं होतं. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर असलेल्या औरंगजेब बादशाने मुघल सरदार शाहिस्तेखान या दक्षिणेत पाठवले. त्यांनी पुणे प्रांतावर स्वारी केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बुद्रुक आणि खुर्द, बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग कोणत्या संदर्भात केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर मूळ गाव व नवीन गाव, मूळ गाव आणि त्यातून बाहेर निघालेलं नवीन गाव दर्शवण्यासाठी उपयोग केला जातो बुद्रुक आणि खुर्द या नावांचा. तर एका नावाची दोन गावे असतील तर दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरिता मूळ गावाला बुद्रुक असं लावलं जातं विशेषण म्हणा, आणि व नवीन गावाला खुर्द असं म्हटलं जातं. म्हणजेच उदाहरण जर पाहिलं तर वडगाव बुद्रुक म्हणजे मग काय झालं, वडगाव हे मूळ गाव झालं आणि वडगाव खुर्द म्हणजे हे नवीन गाव झालं. हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे कोणते ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते? तर याचं उत्तर आहे प्रजेचे कल्याण व आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री. हेच शिवाजी महाराजांचं ध्येय होतं आणि ते त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होतं. बाकीचे पर्याय असंबंधित आहेत या ठिकाणी. मुद्रेवरील जे वचन होतं त्यांचं आपण पाहिलेलं आहे. तर त्या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण महाराजांनी या वचनातून काय केलेलं आहे की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की शहाजींचा पुत्र तर वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, म्हणजे आपण म्हटलंय ना चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल. मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर, हे महत्त्वाचं आहे की आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री, इतक्या गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या या राजमुद्रेवरील जे वचन आहे, जे लिहिलेलं आहे, त्यावरून त्यांचं ध्येय स्पष्ट होतं की प्रजेचं कल्याण या ठिकाणी आहे की प्रजेचं कल्याण आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री. आपल्या भूमीवर जर आपण स्वतंत्रपणे अधिराज्य करत असू तर आपल्या प्रजेचं कल्याण करणं देखील आपल्याला सोपं जातं आणि त्यामुळे स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय शिवाजी महाराजांचं होतं आणि त्यामध्ये प्रजेचं कल्याण आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री त्या मुद्रेद्वारे त्यांनी, राजमुद्रेद्वारे त्यांनी दिलेली होती. हे लक्षात ठेवा. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असल्याने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कोणते पाऊल उचलले? तर याचं उत्तर आहे आपल्या जहागिरीतील किल्ले ताब्यात घेण्याचे ठरवले. आता ही जहागिरी कोणात मार्फत होती तर आदिलशहा मार्फत होती. परंतु काय होतं, जहागिरी तर होती परंतु किल्ले मात्र आदिलशाहीच्या अंमलाखाली होते. तर त्यामुळे मग काय व्हायचं, ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती होती त्यावेळी, ज्याच्याकडे किल्ले त्याचंच राज्य मानलं जायचं. मग महाराजांनी ठरवलं की किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे आणि त्यानुसार त्यांनी आपलं धोरण आखलं विविध किल्ले ताब्यात घेण्याचं. तर आता किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येतं. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी त्यावेळेस परिस्थिती होती त्या काळी. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले, कारण त्यावर अंमल कोणाचा असायचा, आदिलशहाचा असायचा, त्याचे सरदार असायचे. तर किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजेच काय होतं, तर मग थोडक्यात दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आदिलशाही सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं. त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले सुरुवातीला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हा प्रश्न आपण पाहिलाय. तर मुरुमदेव किल्ल्याची डागडुजी किंवा पुनर्बांधणी करून त्यांनी त्याचं नाव राजगड ठेवलं आणि राजगड ही स्वराज्याची आपल्या पहिली राजधानी ठरली, पहिली राजधानी केली. हे लक्षात घ्या. तर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती, राजगड ही होती.
त्यानंतर मग कोणती होती तर रायगड ही होती. राजगडचं पहिलं नाव काय होतं असं विचारलं तर मुरुंबदेव असं होतं. आणि रायगडचं पहिलं नाव होतं रायरी. तर प्रतापगड या किल्ल्याचं सुरुवातीचं नाव काय होतं तर किंवा कोठे बांधला असं विचारलं तर भोरप्या. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता. ते जुन्नर जवळ आहे आणि जुन्नर हे ठिकाण कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात आहे. म्हणजे शिवनेरी किल्ला कुठे आहे तर पुणे जिल्ह्यात आहे. अशा प्रकारे विविध गडांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आहे 12 मावळ असे कोणत्या प्रदेशास म्हणतात किंवा 12 मावळ म्हणजे कोणता प्रदेश असा जर प्रश्न आला तर पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजे पुणे जहागिरी जी होती महाराजांकडे तर त्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेला जो प्रदेश होता त्या प्रदेशाला 12 मावळ असं म्हटलं जायचं. तर या ठिकाणी आपण पाहूया माहिती. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळखोरे होय. यांना 12 मावळ असंही म्हटले जायचं. मावळखोरे किंवा काय तर 12 मावळ. तर हे कोणते होते 12 मावळ ही माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला माहितीच असलं पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने पण आणि आपण महाराष्ट्रातलेच आहोत म्हणून पण. तर पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानत खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ आणि कोर बारसे मावळ. तर सोपं लक्षात ठेवणं पवन, हिरडस, गुंजन, पौड, मुठे, मुसे खोरे, कानद, वेळवंड, रोहिड, अंदर, नाणे मावळ आणि कोर बारसे मावळ. तर या ठिकाणी तुम्ही पहा की आपल्याला खोऱ्यांच्या बाबतीत पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानद खोरे आणि वेळवंड खोरे, रोहिड खोरे. तर असे एकूण हे 6 खोरे आहेत मावळ ह्याच्यामध्ये. आणि मग बाकीचे पवन, हिरडस, गुंजन, त्यानंतर अंदर, नाणे आणि कोर बारसे मावळ असे एकूण 12 मावळ होते. हे लक्षात घ्या. ही नाव आपण पाठ करूयात एखाद्या शॉर्टच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मावळ 12 मावळांपैकी एक नाही असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून एक नमुना प्रश्न म्हणजे एक सॅम्पल प्रश्न घेतला आपण या ठिकाणी. तर पुरंदर मावळ हा 12 मावळांपैकी नाही. कारण 12 मावळांमध्ये पवन, हिरडस, गुंजन, पौड, त्यानंतर मुठे, मुसे, कानद, वेळवंड, रोहिड हे खोरे आणि अंदर, नाणे आणि कोर बारसे हे मावळ त्या ठिकाणी येत होते. हे लक्षात घ्या. तर या 12 मावळांमध्ये कोणाचा समावेश होतो तर पुन्हा एकदा पहा पवन, हिरडस, गुंजन, पौड, मुठे, मुसे, कानद, वेळवंड, रोहिड, अंदर, नाणे आणि कोर बारसे मावळ. काय आहे हे कोर बारसे मावळ यांचा समावेश होतो. ही माहिती लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे चित्रातील पाली दरवाजा हे कोणत्या गडावरील दृश्य आहे. म्हणजे हा जो दरवाजा दाखवलेला आहे हा पाली दरवाजा आहे किंवा त्याचं नाव पाली दरवाजा आहे. तर हा कोणत्या गडावरील हे दृश्य आहे किंवा मग हा पाली दरवाजा कोठे आहे तर याचं उत्तर आहे राजगड. राजगड काय होती स्वराज्याची पहिली राजधानी होती. तिचं पूर्वीचं नाव काय होतं मुरुंबदेवचा डोंगर असं म्हटलं जायचं किंवा मुरुंबदेव. त्याची पुनर्बांधणी करून महाराजांनी त्याला काय नाव दिलं राजगड हे नाव दिलं. या राजगडावरील हा दरवाजा कोणता आहे तर पाली दरवाजा आहे. असा प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण सॅम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे या प्रश्नाचं. पुढील प्रश्न आहे चित्रातील 3 दरवाजा हे कोणत्या गडावरील दृश्य आहे किंवा 3 दरवाजा कोणत्या गडावर आहे तर असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे पन्हाळगड. पन्हाळा किंवा किल्ले पन्हाळा म्हटलं जातं. ज्या गडावर महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते तिथून ते विशाळगडाकडे गेले. विशाळगडाकडे जाताना दरम्यानच्या काळात घोडखिंडीमध्ये बाजीप्रभूंनी अडवलं. पन्हाळगडावरून खाली उतरताना राजदिंडीमधून शिवाकाशीद यांनी राजांची वेशभूषा करून बराच वेळ महाराजांना मदत केली विशाळगडाकडे कूच करण्यामध्ये. यामध्ये बलिदान दिलं गेलं शिवाकाशीद यांचं आणि घोडखिंडीमध्ये कोणाचं बलिदान दिलं गेलं तर बाजीप्रभू देशपांडे यांचं आणि इतर बांधल अनेक मावळ्यांचं. त्याचबरोबर या घोडखिंडीलाच पुढे पावनखिंड म्हणून संबोधलं जाऊ लागलं. हे लक्षात घ्या. आणि शिवाकाशीत कोणत्या दरवाजातून बाहेर पडले तर राजदिंडी या दरवाजातून तो बाहेर पडला होता. तर ही माहिती आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने पण आणि आपण स्वराज्यातील आहोत म्हणून पण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पन्हाळा किल्ल्यावरचा वेढा सुमारे किती काळ चालला होता. TET मध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सुमारे 5 महिने हा वेढा अतिशय कडक पद्धतीने चालला होता. त्यामुळेच महाराजांना तिथून बाहेर निघण्यासाठी वेळ लागला उशीर झाला. आणि त्याच काळात मग काय केलं औरंगजेबाने त्या शाहिस्तेखानाला देखील स्वारीवर पाठवलं. त्यामुळे या वेड्यातून बाहेर पडणं महाराजांसाठी नितांत गरजेचं झालं होतं स्वराज्यासाठी. तर पन्हाळ्या किल्ल्यावरचा वेढा सुमारे किती काळ चालला होता तर 5 महिने चालला होता. हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे पन्हाळ्याला वेढा घालून बसलेल्या सिद्धीच्या सैन्यावर सिद्धी जोहरच्या सैन्यावर याला कोणता किताब दिला होता सलाबत खान हा किताब दिला होता. तर या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न कोणी केला तर
याचं उत्तर आहे नेतोजी पालकर. नेतोजी पालकरनी काय केलं की बाहेरून प्रयत्न केला की सिद्दी जोहरच्या सैन्यावर हल्ला करावा आणि हा वेढा फोडावा किंवा उठवावा, परंतु सैन्य कमी होतं नेतोजी पालकरकडे, त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांनीच मग काय केलं, पन्हाळ्यावरून सिद्धीच्या सैन्याला गाफील करून, सिद्दी जोहरला गाफील करून ते यश मिळवलं त्यांनी त्याच्यामध्ये आणि मग विशाळगडाकडे कूच केली. विशाळगडाचं त्या आधीचं नाव काय होतं तर खेळणा हे नाव होतं, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण ते 32 प्रश्न पाहिलेले आहेत. स्वराज्य स्थापनेचं कार्य जे आहे महाराजांचं 5वं प्रकरण आहे इयत्ता 7वीच्या पुस्तकात आणि इयत्ता 4थीच्या पुस्तकात देखील आहे. तर या प्रकरणावर आधारित हे प्रश्न आहेत. संपूर्ण कार्य एका व्हिडिओमध्ये तितके प्रश्न घेणं शक्य नाही आहे, तर त्यामुळे आपण काही महत्त्वाचे प्रश्न विशेषतः TET परीक्षेत जे विचारले जातील आणि इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील असे प्रश्न घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर जी आपण मेंबरशिप चालू केलेली आहे तर जॉईन या बटनावर क्लिक करून जर तुम्हाला MCQ सोडवायचे असतील तर ती जॉईन करा. पोलीस भरतीचे व्हिडिओ सुरू केल्यानंतर आपण करंट अफेअर्सवर देखील प्रश्न त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि शक्य झालं वेळ मिळाला तर शॉर्ट्स देखील त्या ठिकाणी वेगवेगळे करू, ज्या माध्यमातून आपल्याला एका ठिकाणी माहिती मिळेल आणि स्क्रॉल करत राहावं लागणार नाही आपल्याला जो व्हिडिओ किंवा जे प्रश्न हवेत त्यासाठी. त्यामुळे तुम्ही तेही नक्की पहा आणि पुन्हा एकदा तुमच्या सूचनेनुसारच आपण हा शिवाजी महाराजांचा व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या चरणास वंदन करून आपण नवीन व्हिडिओ बनवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.